आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। सांगली जिल्हा पोलीस विभागामार्फत सर्वसाधारण पोलीस शिपायांच्यासाठी 27 आणि चालक पोलिसासाठी 13 जागांसाठी अशी एकूण 40 पोलीस पदांच्यासाठी पोलीस भरती परीक्षा घेतली जाणार आहे। सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारात दिनांक 19 ते 21 जून रोजी ही पोलीस भरती केली जाणार आहे। पारदर्शीपणाने आणि मेरिटवरतीच पोलीस भरती केली जाणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे। पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। 40 पोलीस पदांच्यासाठी 1750 अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले आहेत। पोलीस भरतीसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक असणारी सर्व ओरिजिनल कागदपत्रे आणावीत। छाती आणि उंचीचे मोजमाप आणि शारीरिक प्रकारची परीक्षा ही सीसीटीव्ही कॅमेराद्वारे चित्रित केली जाणार आहे। जर अचानक पावसामुळे भरती प्रक्रियेस व्यत्यय आला तर परीक्षेची पुढील तारीख संबंधित उमेदवारास कळवली जाणार आहे। पारदर्शीपणाने आणि मेरिटवरतीच पोलीस भरती केली जाणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे। एकूण सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये यावर्षी 27 पोलीस शिपाई आणि 13 चालक पोलीस शिपाई अशी मिळून एकूण 40 पदं आहेत, ज्यामध्ये 1750 अर्ज आमच्याकडे प्राप्त आहेत आणि या 3 दिवसांमध्ये ती परीक्षा आपण पार पडणार आहोत। 19 पासून सुरुवात होईल। 19, 20 आणि 21 जून या 3 दिवसांमध्ये ही परीक्षा पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी पार पडेल। आपल्या सर्वांना यावर्षीची जी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2022-23 यामध्ये ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर सर्वांना सूचित करतो, दिनांक 19 जून 2024 सकाळी 6 वाजेपासून ही परीक्षा सुरू होणार आहे। पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 19 जून रोजी आपण 813 उमेदवारांना परीक्षेकरिता बोलवतो आहे। दिनांक 20 जून 2024 रोजी 732 उमेदवारांना बोलवण्यात येत आहे आणि दिनांक 21 जून रोजी 205 उमेदवारांना बोलवण्यात येईल। प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजेपासून ही परीक्षा चालू होईल। परीक्षेचं ठिकाण पोलीस मुख्यालय सांगली हे असणार आहे। यामध्ये उमेदवारांनी येताना स्वतःचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे सोबत आणणं गरजेचं आहे। कागदपत्रांची छाननी केली जाईल, तसंच उमेदवारांची छाती उंची याचे मोजमाप घेण्यात येतील आणि या प्रक्रियेदरम्यान कोणी अपात्र जर झालं तर त्या ठिकाणी त्यांना लेखी स्वरूपात त्या बाबत कळवण्यात येईल। तसंच प्रत्येक शारीरिक परीक्षेचा जो प्रकार आहे ती प्रक्रिया पूर्ण CCTV कॅमेऱ्यांतर्गत घेण्यात येणार आहे। उमेदवारांच्या त्याच ठिकाणी स्वाक्षरी पण त्यांच्या मार्कासमोर घेण्यात येतील। पूर्णपणे ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने पाडण्यात येईल। याकरिता योग्य तो पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात येत आहे। जबाबदार अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी स्वतः हजर असतील। आम्हीसुद्धा जातीनं त्या ठिकाणी हजर आहोत। तसेच जर पावसामुळे काही व्यत्यय आला तर तारखेमध्ये बदल करण्यात येईल आणि पुढची सुयोग्य तारीख उमेदवारांना कळवण्यात येईल। उमेदवारांना एका दिवशी म्हणजे परीक्षेच्या दिवशी त्याच घटकामध्ये परीक्षा ही देता येईल। महाआयटी विभागाकडून एका दिवशी उमेदवारांना 2-3 ठिकाणी परीक्षेला कॉल जाणार नाही याबाबतची पूर्ण खात्री घेण्यात आलेली आहे। त्यामुळे उमेदवारांनी कुठेही संभ्रम मनामध्ये ठेवू नये। कोणतीही तक्रार उमेदवारांना असेल किंवा कोणती शंका असेल तर त्याचं निरसन हे आमच्या पातळीवर आम्ही करू। सर्व उमेदवारांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आपण कोणत्याही भूलथापांना आमिषांना बळी पडू नये। ही परीक्षा पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे आणि आपण परीक्षेची तयारी करून मेरिटवरच आपलं सिलेक्शन होईल या दृष्टीनं परीक्षेला अपील व्हावं। धन्यवाद।